मित्रांनो इथे रोपवेसाठी आल्यावर मनोकामना मंदिरमध्ये जायला रोपवेला गर्दी बघा किती आहे. हे तिकीट काउंटर आहे तिथे तिकीट काउंटर आहेत. याच्यामुळे मग आपल्याला मनोकामना मंदिरमध्ये जायला रोपवे आहे. रोपवेमध्ये जायचं आपल्याला म्हणून तिकीट काउंटरसाठी आले आपण. मित्रांनो हे तिकीट काउंटर आहे. 670 रुपये एका माणसाचे तिकीट आहेत. इंडियाचे 670 रुपये तिकीट आहे रोपवेमध्ये जायला. हे व्हिडिओ आपल्याला तिकीट काढलेले आहेत. तिकीट चेक केली जातात. नमस्ते नमस्ते मित्रांनो रोपवेच्या इथे चाललेलो आहोत आपण. मित्रांनो बघा सुंदर असं दृश्य आहे. मनोकामना मंदिर. जाम दे थँक्यू. ये निकालना. दुसरे में मित्रांनो आपण जाण्यात रोपवेमध्ये आहोत मनोकामना मंदिर मध्ये जायला. आता येऊ बघा तू उतर पहिले व्हिडिओ निकाल. हे पहा मित्रांनो आपण रोपवेतून वरती आलेला आहात आणि आता मंदिराकडे जात आहोत. मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. बघा चालायला 50 असेल ना. Sai nữa đây đây nó xoay đi nào. मित्रांनो जसं आपल्या इंडियामध्ये असते तसंच
फुलं हार ते सर्व भेटून जाईल. ते सर्व सामान भेटते इकडे. वातावरण एकदम सुंदर आहे. वातावरण एकदम सुंदर आहे. 10 मिनिटात 15 मिनिटात वातावरण चेंज होते. इथे राहायला रूम पण भेटतील. स्टेसाठी रूम पण भेटतील इकडे. चालत जायचं कमीत कमी अर्धा 1 किलोमीटर आपल्याला चालत जायचं. देवा मला पावती, देवा मला पावती, देवा मला पावती रे. आउनु मिठो 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 खाना खानुलाई है हजुर. मित्रांनो आपली माणसं दमलेली आहेत. जेवण चांगला. हाय पुरणपोळी, मिसळ पाव, बरा पाव, झुमका बकरी, महाराष्ट्रीयन दाल स्पाइसी. ओके. पूजा के बाद नासिक होटल, औरंगाबाद, संभाजीनगर वाले तिवारी बाबा. तो ये तो पूजा के बाद. मारवाड़ी होटल है, शुद्ध शाकाहारी, साफ सुथरा, नाश्ता खाना बढ़िया मिलेगा. हाँ बोलो. लावना इसमें बनाते हैं. नेपाली माणसे. नेपाली माणसे. ओशो मंदिर जाऊ. रास्ते कति लागे छो. नो रास्ते कति लागे छो. अच्छो लागे सर. अच्छे लगे छो. अच्छो. प्रसादी मित्रांनो बघा मंदिर कसं आहे. हे मंदिर आहे मनोकामना मंदिर. मित्रांनो ही लाईन लागलेली मंदिरावर जाण्यासाठी. तर आपल्याला इथून मंदिरामध्ये जायचं बली देण्यासाठी. मित्रांनो लाईनीमध्ये आपल्याला कमीत कमी 1-2 तास लागतील असं वाटतं मला. भरपूर लाईन आहे. चालत पण नाही. चालत पण नाही. आस्ते चालू आहे. किती टाइम होते चला बघू. ते बकऱ्यांचे मान पण देतात. ते बकरे पण कापले जातात. व्हिडिओ कॅमेरा मंदिरामध्ये पक्की जुन्या ना. राजवाट ना. मित्रांनो हे मंदिर आहे. मित्रांनो जर तुम्हाला वाती दिला असेल त्या वाती इथे जाळायच्या आहेत. ते वाती मंदिरामध्ये आल्यावर तुम्ही काय प्रसाद घेता वाती देतात ते. विकत वाती घेतल्या तर तिथे जाळा थांबलेला आहोत. आणि जेवण बघा. हे भेंडी मसाला,
हे दाल फ्राय आणि पनीर मसाला, हे पनीर त्यावर शाही पनीर, पापड, हे Ni solo cada na que cubara nama wo maya parve रास्ते से करेंगे बुक कौन सा लो काय टेक्निक होया नहीं को त्यांचं दुकान फुट करणं घ्या आपली निघाले बस पता ना हो कहा है इनसे अरे मुक्तीधामला कोण कोण यायला सांगा नाही ते डायरेक्ट नंबर लायला ना अयोध्या माझं विमान तिकीट कर बस अयोध्या अंधेरीच पाय अयोध्या कितना 10 किलोमीटर आहे ना ते 10 तास लागतील अयोध्याला जायला डायरेक्ट GPS लावायला लागे हे देवा मला पावकी रे हे देवा मला पावकी रे हे देवा जरा धावकी रे देवा मला पावकी मित्रांनो व्ह्यूज आहे खतरनाक व्ह्यूज आहे बघा तुम्ही मी दाखवते तुम्हाला एक नंबर काय बनविला असेल हे, काय विचार करण्याची गोष्ट आहे सलाम में सलाम e deva mala paukire ni solo cada na que cubara nama wo maya parvegale पशुपतीनाथ मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आतमध्ये जायचं दोन मिनिटं आतमध्ये जायचं आपल्याला मित्रांनो पशुपतीनाथ मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत गाडी आली असते आतमध्ये ना गाडी आली असते प्रॉब्लेम होईल मित्रांनो आता आपण पशुपतीनाथ मंदिरामध्ये आहोत मित्रांनो आपण आता पशुपतीनाथ मंदिरामध्ये आहोत मित्रांनो देऊळ एकदम जुनं मंदिर आहे बघा सुंदर असा व्ह्यू आहे आरती इथे झाली आपण मंदिरामध्ये होतो आरती संपलेली आहे मंदिरामध्ये तवरणं कदि कदि ततनुं तेक्षद्रष्ट्रा करालं घं 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 घोष घोषं घं घं पशुपतीनाथ मंदिराकडेच आलो आहोत कारण आपल्याला आठवण नाही राहिली ते गृहेश्वरी शक्तिपीठ मंदिर आहे
जे पशुपतीनाथचं मंदिर आहे तिथे बाजूलाच आहे. काल संध्याकाळी आपण आलेलो आणि वस्ती केली इथे आणि आता सकाळी उठून परत शक्तिपीठ करण्यासाठी आलो आहे. शक्तिपीठ बाजूलाच आहे पण आपल्याला आठवण नाही राहिली. मित्रांनो आपण आता मंदिराकडे चालले आहोत. गृहेश्वरी शक्तिपीठ मंदिर पशुपतीनाथ मंदिराच्या बाजूलाच आहे. आपण आल्यात इथे विधी करतात मित्रांनो. घाट आहे रे, हा घाट आहे. त्या विद्या करताना तो घाट आहे. जेव्हा व्याधी बघा घाटावरती साफसफाई बघा किती सुंदर असं. त्या घाटावरती विद्या होतात. मित्रांनो जोरावरून आपण मंदिरामध्ये चालल्यात. गृहेश्वरी शक्तिपीठ मंदिर. माकडं पक्के आहेत, घबरा वाटते. मित्रांनो एकदम जुनं पुराणं मंदिर असं. इथे सती देवीचे अंग पडले होते. मित्रांनो आता आपण पशुपतीनाथ मंदिराजवळ जात आहोत. तिथून आपण दुसऱ्या त्या अपोजिट साईडला गाडी ठेवलेली आहे.
गाडीमध्ये बसून आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे. एअरपोर्टला आपला परमिट काढायचं आहे. 2 दिवस वाढवायचे आहेत. मित्रांनो आपण एअरपोर्टला आलेलो. मित्रांनो आपण एअरपोर्टला आलेलो. एअरपोर्टला आपल्याला बंसार काढायचं होतं म्हणून सरकारी काम पण नहीं, लेकिन वो बता रहा था हाँ, जो था ना हा हो अच्छा नहीं वो बता रहा था कि अगर वो होता क्या नाम है पण बॉर्डरवरती परमिट घेतलं तेव्हा आपल्याला 7 दिवसाचं बोललं, पण आपल्याला 5 दिवसात त्या लोकांनी दिलेलं आणि ते बोलले तिथे तुम्हाला भेटेल. इथे आल्यावर सॅटर्डे संडे होता म्हणून ते सुट्टीवर होते, बंद होतं. बंद झाला. मंडेला आलो आपण काठमांडूमध्ये एअरपोर्ट एरियामध्ये. तिथे पण सरकारी काम आपल्याचं बेकार काम आहे. एजंट ते पैसे घेतात आणि कामं करतात. आणि आता रोड परमिट करायला आलो इकडे. इथे पण प्रॉब्लेम झाला. अरे यांच्याकडे फाईन बुक असते ते पण नाही इकडे. आणि काठमांडूमध्ये तुम्ही सरकारी काही कामं असतील तर नेपाली करन्सीच लागेल. नेपाली करन्सी घेतात ते, इंडियन चालत नाही. आणि आपल्याला 2-3 तास या परमिटच्या नादी लागून झालेले आहेत. हे बघ परमिट भेटला आपल्याला. आता निघा आपण पोखराला. आपण रात्रीचे काठमांडूची पोखराला चालले आहोत. पोखराला जावाला इथे डोंगर कोसळले आहेत. जाम ट्रॉफिक झालेले आहे. आता थोडे 2 तासावरून सुट्टे झाले. आपण गाडी चाललेली आहे, अशी गाडी चाललेली आहे आपली. आता आपण पुढे आलात. Happy birthday, la 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 la. Happy birthday, I wish you dear Pandey. I wish you dear Pandey. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल ये कर दिया. Happy birthday to you, Pandey. Happy birthday to you, Pandey. Happy birthday to you. Happy birthday. हजारों साल जिएगा पांडे. ये इंडियन आदमी मिला हैप्पी बर्थडे करने को. टिश्यू दे दो बा. मित्रांनो काल रात्री आपण काठमांडूतून निघालेलो. रात्री जाम पाऊस होता. आपल्याला तिथे दरड कोसळल्या होत्या म्हणून कमी 1.5-2 तास लागले बाहेर निघाला. आणि आपला टायमिंग होता 5-6 तासाचा. 10 तास झाली इकडे यायला, आपल्याला पोखरामध्ये यायला. आता सकाळी इथेच रात्री स्टे केलेला आणि सकाळी इथेच आपण फिरणार आहोत. आपल्याला जायचं आहे मुक्तीनाथ मंदिरामध्ये, पण तिथे प्रॉब्लेम होईल म्हणून आपण इथे स्टे करणार आहोत. मसाला डोसा आहे नेपाळमधला 300 रुपये. 300 रुपयाचा. मग तो शुभांगीन योगीतून खायला गेला. आपल्याला काय नाश्ता करून आपण आल्यात म्युझियम पाहायला. पोखरामध्ये आपण वस्ती आहे आपली. आणि आता इथे म्युझियम बघायला लागला. जवळच म्युझियम आहे. 2 ते 3 किलोमीटर.
आपला मित्रांनो आपले 7 तिकिटांचे 1600 रुपये झाले आहेत. आणि कधी आले तर इथे नेपाळी करन्सीच चालते, इंडियन करन्सी आणू नका. जर नेपाळला आले तर त्यांचे सरकारी कामामध्ये, सर्व सरकारी कामामध्ये नेपाळी करन्सीच चालते. इंडियनची करन्सी चालत नाही. 20 रुपये भरला की त्याला ऑफिस आहे. धरा ना रे. तुला बघा युदीन ते तिकीट आणतो नाही फोटो अलाउड नसेल म्हणे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फोटो टाकलेले आहेत आणि तुम्ही जर कधी म्युझियममध्ये येणार असाल तर तुम्हाला जुने कपड्यांची, जुने हत्यारांची आवड असेल तरच या, नाही तर याच्यामध्ये तुम्हाला काहीच आवडणार नाही. आणि ते जरा ते जुनी फिल्म दाखवतात त्यांची 18 मिनिटाची, ती पण काय आपल्याला समजत नाही. आम्ही बघितली आणि अर्धा शो टाकून बाहेर पडलो. आपण मार्केटमध्ये आहोत, शॉपिंग करण्यासाठी आले आहोत. हा येईल ना. मित्रांनो, होलसेल आहे. नेपाळी 250 रुपये, 300 रुपये, 500 रुपये. नेपाल में ये तारली भी मिलता है, चार्ली भी मिलता है, मांदेली भी मिलता है, ये कर्दी भी, सूखी कर्दी, ये भी सूखी कर्दी. हमारे इधर ताजा ताजा है, इसको भाव नहीं मिल रहा है. अभी इधर नेपाल में देख पैकेट में मिल रहा है. बसले अरे जाओ यार. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.